नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण नाशिकपासून सुमारे 20 ते 21 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अशा एका अप्रतिम ठिकाणी जाणार आहोत. जर तुम्हाला निसर्ग, ट्रेकिंग, धार्मिक स्थळ आणि कुटुंबासोबत एक सुंदर दिवस घालवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा प्रवास. आज आपण नाशिकपासून अगदी जवळ असलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुंदर असा दर्याई माता मंदिराकडे निघालो आहोत. नाशिकहून चांदशी मार्गे आमचा प्रवास सुरू झाला आणि वाटेत गोदावरी नदीचे ते विहंगमय दृश्य पाहून मन अक्षरशः तृप्त झाले. हिरवागार डोंगरांच्या सानिध्यातून शांतपणे वाहणारी गोदावरी नदी, जणू गोदावरी माईने तिच्या त्या खळखळणाऱ्या निर्मळ आवाजाने आमचं मनापासून स्वागतच केलं होतं. प्रवास पुढे सुरूच होता आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन भेट देत होता. दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती, रस्त्याच्या कडेला खळखळ वाहणारे छोटे छोटे झरे, दूरवर धुक्याची चादर पांघरलेले सह्याद्रीचे डोंगर आणि गार वाऱ्याची मनाला स्पर्शून जाणारे झुळूक, हे सगळं अनुभवताना वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. थोडं पुढे गेल्यावर आणखी एक सुंदर अनुभव आमची वाट पाहत होता. आजूबाजूला दवळणारा रानफुलांचा मोहक सुगंध. आहा, त्या सुवासाने सुगंध काय मस्त येतोय. प्रत्येक श्वासासोबत निसर्गाचा तो गंध मनात धरून राहिला. खरंच असं वाटत होतं जणू सह्याद्री स्वतःच्या प्रत्येक प्रवासाचं हसतमुखाने स्वागत करत होता. प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं, तर वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दृश्याला आणि प्रत्येक अनुभवाला मनात जपणं असतं. आणि या सुंदर प्रवासानंतर आता आपण पोचलो आहोत आपल्या आजच्या गतस्थानी. आता आपण मातोरी गावात आहे, म्हणजे गावाच्या थोडंसं पुढे आलो आहे. तर तिथून हा एक नजारा दिसतोय आपल्याला. वाव. आणि याच्याच एक्झॅक्ट बाजूला हा एक बंगलो आहे. म्हणजे इमॅजिन करा, इकडे आणि समोर एवढं निसर्गरम्य नजारा. नशीब लागतं ना. पुढे फायनली आम्ही दर्याई माता मंदिर परिसरात पोहोचलो. स्पॉटच्या अगदी जवळ आल्यानंतर एक दिशादर्शक फलक दिसला. एका बाजूला दरी गावाचा रस्ता तर दुसऱ्या बाजूला मातोरी गावाचा रस्ता होता. आणि मग आम्ही सरळ रस्ता धरत आमच्या गतस्थानी निघालो. आजूबाजूला दाट हिरवाई, पावसाने धुवून निघालेले डोंगर, गार वाऱ्याची झुळूक आणि झऱ्यांचे ते मधुर संगीत. त्या क्षणी सगळा थकवा कुठे नाहीसा झाला हे कळलंच नाही. खरंच काही ठिकाणी अशी असतात जिथे पोचल्यानंतर शब्दही अपुरे पडतात आणि निसर्गच बोलू लागतो. चला तर मग आता सुरुवात करूया दर्याई माता मंदिर आणि या सुंदर अविस्मरणीय ट्रेकची. गाडी चालवत आहे खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये, पण तर ते जिथं सोडत नाही आहे. दर्याई माता आज भेटायचंच आहे. बोलू शकते. बाबा, मंदिर किती लांब आहे? जवळ आहे. बाबा पण आले. खड्डे बघा, रस्ता खूपच खतरनाक आहे. असे रस्ते आणि असे खड्डे, आणि तुम्ही जपून जावा. मोठा खड्डा आला. तर आता आपण नाशिकमध्ये आहोत आणि मरी माता टेम्पल इथे आपण आलेलो आहे. तर तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवते. तर ह्या रोडने आम्हाला सरळ जायचं आहे आणि
आता इथे एक वॉटरफॉल जरा दिसत होता. मे बी दिसत असेल थोडा थोडा. तर आता आपल्याला तिथे जायचं आहे. सो लेट्स गो. वाव, ड्रॅगन फ्रूट्स पण येते. हे कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. छोटे छोटे स्टॉल. ट्रेकची सुरुवात करताच काही पायऱ्या चढून गेल्यावर समोर जे दृश्य दिसतं ते पाहून क्षणभर पाय आपोआप थांबतात. समोर उंच कडावून कोसळणारा तो शुभ्र धबधबा, त्याच्या कुशीत विसारलेलं आई दर्यामातेचं मंदिर आणि सभोवताली पसरलेली हिरवाई, हे दृश्य पाहून मन अक्षरशः तृप्त होऊन जातं. पाण्याचा आवाज येतोय. खळ 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 खळ. तो वरती आधी जो आपण धबधबा वॉटरफॉल बघितला होता ना छोटा, तो असा इथून वाहत पुढे जातो. चला. तर आता आपण इथे पोहोचलोय. आय मीन दरीमाताच्या इथे. तर इथे काही स्टेप्स आहेत. एवढे सगळे स्टेप्स आपल्याला चढून जायचं आहे. आणि बाजूला तुम्हाला आवाज येत असेल. इथे असा पूर्ण एक जो वरचा वॉटरफॉल जो आहे असा खळ 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 वाहत येतोय. मस्त. त्याच्या बॅक साईडला पुढे जाऊन बघूया. अशा निसर्गरम्य ठिकाणी हे प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे तरी लिहून द्यावं लागतं. तर आपणच विचार करायला पाहिजे की ते आपण आपल्या निसर्गाचं कसं संवर्धन केलं पाहिजे. दिसतोय तुम्हाला खालचा व्ह्यू. ओ बापरे, समोर देवीचं मंदिर येते. तर आता आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. समोर बघू शकता तुम्ही आणि देन इथे जो आहे एक वॉटरफॉल आहे. पलीकडे गेल्यानंतर आपण पुढे मंदिराकडे जात आहे. तर या मंदिरात प्रवेश करण्याआधीच आपलं स्वागत होतं ते इथल्या त्या खळखळणाऱ्या धबधब्याने. त्याचा मधुर आवाज, थंडगार वारा आणि पाण्याचे उडणारे तुषार जणू निसर्गच प्रत्येक भाविकाचं आणि पर्यटकाचं हसतमुखाने स्वागत करत असतो. सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे, पण तरीही या ठिकाणी पावित्र्य, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा यामध्ये कुठेही कमी जाणवत नाही. उलट आईच्या दरबारी पोहोचताच मन भक्तिभावाने भरून जातं. तरी आता मंदिराच्याकडे जाण्यासाठी हा जो ब्रिज दिसतोय हा एवढाच आहे. पण पाणी बघू शकतात, पाण्याचा फ्लो पण खूप आहे. भीती वाटते जर पाणी वाढलं तर हे एकमेव फक्त रस्ता आहे की आपण तिकडून इकडे येऊ शकतो. सो बी केअरफुल. पाऊस आणि वॉटरफॉल खूप वाढलाय आणि आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. काम चालू आहे अजून इथे भरपूर. सर्वप्रथम घेऊया आई दर्याई मातेचं मनपूर्वक दर्शन आणि तिच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आई दर्याई मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो टेकडीच्या दिशेने. दर्शन झालेलं आहे पण पाऊस खूप वाढला. मला तर त्या वॉटरफॉलची भीती आहे जिथून आपण आलोय. कारण जाण्यासाठी एकच रस्ता आहे, छोटा ब्रिज आहे. आय डोंट नो, त्या पाण्याची पातळी वाढतच चालली. पाऊस खूप वाढला आहे. त्याचबरोबर आता हा धबधबा बघा. आणि इथून आपल्याला परत जायचंय.
भारी खूप वाटतंय. मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो टेकडीच्या दिशेने. वर जाणाऱ्या पायऱ्यांवर भाविकांची आणि पर्यटकांची बरीच गर्दी दिसत होती. मनात उत्सुकता निर्माण होत होती, एवढी गर्दी कशासाठी असेल. आणि जेव्हा आम्ही वर पोहोचलो तेव्हा त्या गर्दीचं कारण समजलं. समोर होतं निसर्गाचं आणखी एक अप्रतिम रूप. हा जो वॉटरफॉल आहे हा कुठे राहतोय आणि हा आजचा हा येतोय तिकडून मला. तर आता आपण वरती जाऊन बघू. रस्ता खूप डिफिकल्ट आहे. बापरे. एकदम छोटा छोटा रस्ता आहे. जवळ काही लोक अशी छोटे छोटे मुलांना घेऊन येतात. हळू रिस्की आहे. मम्मा ओ भाई असली नजारा तो इधर है. आता आपण इथे वरती टेकडीवर आलोय माझी माताच्या. खरा नजारा तर इथे बघण्यासारखा. उंचावरून कोसळणारा धबधबा, त्यातून फेसाळत वाहणारे थंडगार पाणी आणि त्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटणारे हजारो भाविक. खरंच हे दृश्य पाहण्यासारखंच होतं. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण पावसाळ्याचा आणि निसर्गाचा आनंद मनापासून घेत होता. धबधब्याचा खळखळणारा आवाज, आजूबाजूची हिरवाई आणि आनंदाने भरलेले वातावरण, त्यामुळे इथून परतावंसं वाटतच नव्हतं. खूप गर्दी आहे आणि या साईडला पाणी अडवणे मी तिथे छोटासा डॅम वगैरे काहीतरी असावा. काय पाऊस खूप वाढलाय आता खूप जोराचा पाऊस स्टार्ट झालाय. आणि छत्री ओपन करून बसलाय. आता बघूया थोड्या वेळ पावसाची वाट थांबतोय का. पावसाला निघावं लागेल कारण पाण्याचा फ्लो खूप जास्त वाढलाय. पाऊस काय थांबणार. एवढा जोराचा पाऊस स्टार्ट झाला आता तरी लोक बघा. खूप गर्दी आणि गर्दी आता वाढली आहे. एवढा पाऊस असून पाण्याचा फ्लो वाढला असून लोक बघा किती बेजबाबदारपणे वागतात. शिवाय घालणार. बापरे. मजा मस्ती करा पण स्वतःची काळजी स्वतः घ्या कारण हवा, पाणी आणि अग्नी कधी त्याच्यासोबत खेळू नये. आणि हा पाण्याचा फ्लो बघा किती आहे. आणि हे महाशय त्याच्यापेक्षा अजून पुढचं दाखवते. वरचा व्ह्यू. इथे पूल ने आपण आपली गाडी या ठिकाणी लावली आहे. इथे आज संडे असल्यामुळे पोलीस पण आलेत. हे आहे नाशिक.
पाणी किती लांबून येते, किती गर्दी आहे तिकडे. इथे पोलीस आलेत. दाखवते का? त्यांना काळजी आहे. फोटो, यांचा फोटो घे का? चला आता आपल्याला निघावं लागेल, कारण पोलिस पण आलेत आणि ते सगळ्यांना आता बाहेर टाकतात, म्हणजे खाली उतरवतात. कारण खूप गर्दी झाली आणि लोक कसेही वागतात, इन द सेन्स की आपली काळजी आपण घेतली पाहिजे, पण तसं नाही दिसत आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. धबधब्याचा आनंद जरूर घ्या, पण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सर्वात आधी काळजी घ्या. कारण पावसाळ्यात दगड खूप निसरडे होतात, पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो आणि एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघातही घडू शकतो. दुर्दैवाने दरवर्षी अशा ठिकाणी काही जणांचा आनंदाच्या भरात स्वतःचा जीव गमावतात. म्हणून उत्साह असू द्या, पण त्यासोबत योग्य ती खबरदारीही घ्या. निसर्गाचा आनंद घ्या, पण निसर्गाचे नियम आणि सुरक्षिततेची मर्यादा कधीही विसरू नका. तेव्हाच हा प्रवास आयुष्यभरासाठी सुंदर आठवण बनून राहील. सो आता आपण निघालोय परतीच्या वाटेवर. निसर्ग आणि पावसाचा जोर पण खूप वाढला आहे, तर चला निघूया. एकंदरीत पाहिलं तर दर्याई माता ट्रेक म्हणजे ऑल इन वन अनुभव. इथे आल्यानंतर तुम्हाला धार्मिक वातावरण, सुंदर ट्रेक, मनमोहक धबधबा, निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि संपूर्ण कुटुंबासोबत घालवण्यासाठी एक सुंदर दिवस, हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं. म्हणून नाशिकच्या आसपास एखाद्या दिवसाची भन्नाट सहल करायची असेल तर दर्याई माता हे ठिकाण तुमच्या यादीत असायलाच हवं. तर मित्रांनो, आजचा आमचा दर्याई माता ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर, ऑफबीट आणि निसर्गरम्य ठिकाणांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवायचा असेल तर नाशिक कन्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजेच आमचा पुढचा प्रवास तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित प्रवास करा आणि भेटूया पुढच्या नव्या प्रवासात.